नवी मुंबईमधल्या सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याकरता भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी काल विधान भवनामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा विक्रांत पाटील आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। भाजपचे आमदार विक्रांत पाटील आपल्याबरोबर आहेत। विक्रांतजी, खरं तर आता उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तुमची बैठक झाली, सिडकोचे अधिकारी सगळे उपस्थित होते। काय नक्की नेमका तोडगा या सगळ्या प्रश्नासंदर्भात निघालेला आहे? कारण की सातत्यानं तिथच्या जनतेची मागणी होती की या सिडकोच्या घराच्या किमती कमी व्हाव्यात म्हणून। गोरगरीब जनतेसाठीची घरं EWS आणि LIGची मंडळी राहणार, नवी मुंबईमध्ये त्यांना राहता यावं, मराठी माणसाला मुंबईच्या आसपास राहता यावं, ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची, लाडक्या देवाभाऊंची आणि उपमुख्यमंत्री महोदयाची या सरकारची। आणि त्यामुळे ही भूमिका जर असेल तर सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे यामध्ये अडचणी येत होत्या। वारंवार मी प्रयत्न केला, वारंवार या बैठका लावण्यासाठीचा प्रयत्न झाला, ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती हा विषय मांडता येईल मी प्रयत्न केला। 4-5 वेळा बैठका पोस्टपोन झाल्या, पण आज जेव्हा ही बैठक झाली, विस्तृत झाली, आणि मला या बैठकीचं समाधान आहे की यामध्ये विस्तृत चर्चा झाली। यामध्ये सिडको अधिकाऱ्यांचे तुगलकी निर्णय, त्यांनीच बोर्ड रिझोल्युशनमध्ये जे लिहिलं आहे तेच त्यांना मी दाखवलं। मी बरीच कागदपत्र अभ्यास करून यात घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे त्यांचेच निर्णय जेव्हा त्यांना दाखवले तेव्हा त्यांनाही यातनं कुठेतरी बोध मिळाला की आपण चुकीच्या पद्धतीने ह्यात काही आकारलंय का। आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री महोदय तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये अधिकाऱ्यांवरती नाराजी एक प्रकारे व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की जर का एक आमदार एवढी कागदपत्र घेऊन येऊ शकतो, तुमचेच बोर्ड रिझोल्युशन घेऊन येऊ शकतो, तर तुम्ही या किमतींवरती पुन्हा एकदा वर्कआउट करा आणि तुम्ही गरिबांसाठीच्या घरांच्या किमतीसाठी पुन्हा एकदा काम करून या तात्काळ या, जेणेकरून यामध्ये आपल्याला पुढे सकारात्मक पद्धतीने जाता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये सिडकोनी ज्या काही चुका केल्या आहेत, म्हणजे जमिनीची किंमत सिडकोनी खरं तर या कामामध्ये पकडायला नको। प्रायव्हेट बिल्डरचं घर जर का तिथे स्वस्तात मिळतंय तर सिडकोची घरही स्वस्त असली पाहिजेत, ती प्रायव्हेट बिल्डरपेक्षा महाग, जेव्हा की त्या प्रायव्हेट बिल्डरला जमीन पण विकत घ्यायची आहे आणि मग घर बांधायचं आहे। सिडकोची स्वतःची जमीन आहे, पण हे सिडकोनी केलं नाही, किंमत लोड केली घरांवरती। एकाच जागेची किंमत 3-3 वेळा घेण्याचा प्रयत्न सिडको करते, म्हणजे बस टर्मिनल, ट्रक टर्मिनल, रेल्वेचे फोरकोर्ट, या सगळ्या जागांच्या किमती सिडकोनी टेंडर प्लॉटमध्ये ऑलरेडी घेतल्यात, पण त्याच्यामध्ये परत एकदा त्या किमती या घरांवरती लोड करण्याचं काम सिडकोनी केलं, त्यामुळे किमती फुगल्या, किमती वाढल्या। पर दुसरा विषय DPR जो झाला प्रधानमंत्री आवास योजनेचा, त्या सिडकोने स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही या घरांच्या किमती 20 लाख ते 30 लाखाच्या मध्ये ठेवू आणि जर वाढल्या तर ते सिडको आम्ही बेअर करू, आम्ही सहन करू। मग असं म्हटलेलं असताना या जर किमती 50, 60, 70 लाखाकडे जातात, खारघर सारख्या ठिकाणी 80-90 लाखाकडे जातात, तर हे कुठे चाललंय? म्हणजे गरिबांसाठीची घरं आहे की तुम्ही गरिबांना पागल बनवण्याचं काम करताय? हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि त्यामुळे ह्या ठिकाणी सकारात्मक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये माझं मन मला सांगतं की ह्यात सकारात्मक घडेल। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये झारीतला शुक्राचार्य कोण आहे? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की किमती वाढवल्या गेल्या, गरिबांसाठी एखादी स्कीम असते, माडामध्ये देखील ह्या किमतीपेक्षा देखील कमी किमतीत घरं मिळतात, मग सिडकोने अशा पद्धतीची भूमिका घेण्यामध्ये कोणत्या अधिकाराचा रोल होता किंवा कोणत्या राजकीय नेत्याचा रोल होता? नाही, याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य हे अधिकारीच आहेत, कारण सरकारची भूमिका खूप सकारात्मक आहे। 67,000 घरं नवी मुंबईत आमच्या गोरगरीब जनतेला, मराठी माणसाला मिळावे, ही सरकारची भूमिका। पण ते करत असताना शेवटी अधिकारी ते कागदावर काय रंगवतात त्या पद्धतीनं विषय पुढे जातात। यांनी कागद रंगवताना चुकीच्या पद्धतीनं किमती पकडल्यामुळे त्या किमती फुगलेल्या आहेत, वाढलेल्या आहेत। मग ह्याच्यामध्ये संशयाला जागा आहे। काही अधिकारी, नावं आपल्याला अशी स्पेसिफिक सांगता येणार नाही, चौकशी करावी लागेल, पण काही अधिकाऱ्यांनी प्रायव्हेट बिल्डरची घरं लवकर विकली जावी म्हणून काही असा प्रकार केलाय का? सरकारच्या निर्णयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतायत का? अशा संशयाला जागा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये सिडकोकडनं, अधिकाऱ्यांकडून त्यांच्या चुका दाखवून, त्यांचे निर्णय दाखवून त्या किमती कमी करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून गोरगरीब जनतेला दिलासा मिळेल आणि त्याचा प्रयत्न मी करतोय, त्याचा पाठपुरावा शेवटच्या मिनिटापर्यंत करत राहणार। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। भाजपचे आमदार विक्रांत पाटील होते। खरं तर सिडको जी नवी मुंबईमध्ये एक संस्था आहे, ती संस्था सातत्यानं घरं बांधून विकण्याचा कार्यक्रम करत असते, सरकारी संस्था आहे, परंतु त्या संस्थेने जी काही घरं नवी मुंबईत बांधलेली आहेत त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा भाव असल्यामुळे त्या नवी मुंबईतल्या सिडकोच्या घराच्या किमती कमी व्हाव्यात याचा पाठपुरावा सातत्याने विक्रांत पाटील भाजपचे आमदार करतात आहेत। त्यांनी या सगळ्या संदर्भात विधान भवनात आंदोलन देखील केलं। आज या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर। यावेळेस त्या बैठकीमध्ये त्यांना विश्वास देण्यात आला आहे की सिडकोची जी काही किंमत आहे घरांची ती कमी केली जाईल, त्यामुळे या गोष्टीचा पाठपुरावा मी शेवटपर्यंत करत राहीन, असं मत जे आहे ते विक्रांत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव